नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. महासिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हातात शिवबंधन बांधत बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठं भगदाड पडलं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. भुजबळ घड्याळाची साथ सोडून हातावर शिवबंधन बांधण्याच्या चर्चा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र छगन भुजबळांनी या चर्चेचं खंडन केलंय. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांना कंठ फुटलाय. मी राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईचं अध्यक्षपद मागितलं होतं असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केलाय. मी मुंबईचा अध्यक्ष असतो तर आज हे चित्र नसतं. अहिरांनी अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही असंही जाधव म्हणाले. पुण्याच्या जाण्यानं पक्ष संपत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. असे अनेक चढउतार पक्षानं पाहिलेत आणि त्यांना घाबरणारा राष्ट्रवादी पक्ष नाही असंही त्यांनी ठणकावलंय. कुणी गेलं म्हणून वजापाती होत नाही, बेरीजही करता येते असंही अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागला अशी चर्चा आहे. कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली आहे. वैभव पिचड अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. मधुकर पिचड राष्ट्रवादीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असल्यानं राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय. मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या डॉक्टर पायल तडवीनं रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्यानं राज्यभर खळबळ माजली होती. आता त्याच प्रकरणी डॉक्टर पायलनं मृत्यूपूर्वी लिहिलेलं पत्र वृत्तमाध्यमांसमोर आलंय. 3 पानांच्या या पत्रामध्ये 3 सिनियर ट्रेनी डॉक्टर आपला कसा छळ करत होत्या आणि हीन वागणूक देत होत्या त्याचे सविस्तर तपशील आहेत. दरम्यान रॅगिंगला कंटाळून पायलनं 22 मे रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर नायर रुग्णालयातील सिनियर ट्रेनी डॉक्टर हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल यांना अटक करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावरती सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वी दाखल केलेल्या 2000 पानांच्या आरोपपत्रात देखील पायलच्या या सुसाईड नोटचा समावेश आहे. मुंबईतली गटारांची झाकणं म्हणजे साक्षात मृत्यूची दारं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मुंबईजवळ दिवा पूर्वेच्या भागामध्ये महिला मृत्यूच्या दाढेत जाता जाता वाचली आहे. फुटपाथवरून जात असताना गटाराला झाकण नसल्यानं ही महिला त्या गटारात पडली. सुदैवानं बाजूला असलेल्या 2 महिलांनी तिला बाहेर खेचलं, त्यामुळे तिचा जीव वाचलाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. दुसरीकडे ठाण्यात महात्मा फुले भाजी मंडईतील रोडवरती एक वृद्ध व्यक्ती बुधवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास साचलेल्या पाण्यातून रस्ता काढत होता. तेव्हा अचानक उघड्या गटारात तो व्यक्ती पडला. सुदैवानं ते तात्काळ बाहेर आले, त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. मात्र या उघड्या गटारांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचं वारंवार दिसून येत आहे आणि पालिकेच्या बेजबाबदारपणाचा फटका देखील मुंबईकरांना सातत्यानं बसतोय. कल्याणच्या बिर्ला कॉलेज समोर डोमिनोज पिझ्झा सेंटर आहे. या शॉपमधून एकानं आपल्या मुलासाठी पिझ्झा घेतला होता. यावेळी या पिझ्झात माशी सापडल्यानं मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या दुकानात जाऊन याबाबत जाब विचारला. पिझ्झाच्या दुकानातून याबाबत कोणतंही ठोस उत्तर मिळालं नाही. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेस्टचं भाडं कमी झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत चांगलीच वाढ झालेली बघायला मिळतेय. बेस्ट प्रशासनानं सुद्धा बंद झालेले बेस्टचे मार्ग आता पुन्हा सुरू केले. आज देवनार चेंबूर देवनार 630 क्रमांकाची बस पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर 15 दिवस जम्बो ब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आता 180 जादा बसेस चालवण्याचा निर्णय एसटी प्रशासनानं घेतलेला आहे. मुंबई पुणे मार्गावरती शिवनेरीच्या जादा 24 फेऱ्या देखील सुरू करण्यात येत आहेत. पुण्यात अवाजवी शैक्षणिक वाढीच्या निषेधार्थ मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. या कॉलेजने 3 वर्षांची सरसकट 10% फी वाढवली आहे. त्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. नागपुरात 14 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली आहे. गळफास घेतल्यानं परिसरात खळबळ माजली. या आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
साताऱ्यातून शिवेंद्रराजेंनी अर्ज न भरल्याने चर्चा सुरू झाली आहे, कारण आज अजित पवारांच्या उपस्थितीत साताऱ्यात विधानसभा निवडणुकांसाठी मुलाखती सुरू झाल्या आहेत। मात्र शिवेंद्रराजे भोसले यांनी अर्ज भरलेला नाही आणि तिथे ते उपस्थितही राहिले नव्हते। त्यामुळे शिवेंद्रराजे राष्ट्रवादी काँग्रेसवरती नाराज आहेत का, अशी चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। भुजबळ घड्याळाची साथ सोडून हातावरती शिवबंधन बांधण्याची चर्चा सुरू झाली होती। मात्र मी कुठेही जाणार नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलं आणि हे वृत्त फेटाळून लावलंय। गुजरातला वाहून जाणारं पाणी वळवणाऱ्या मांजरपाड्या या प्रकल्पाचं छगन भुजबळ यांनी आज जलपूजन केलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खरं तर या प्रकल्पाचं उद्घाटन होणार होतं, पण भुजबळांनी आधीच या प्रकल्पाचं प्रतिकात्मक उद्घाटन करून टाकलं। आघाडी सरकार आणि माझ्या प्रयत्नांनी हा प्रकल्प पूर्ण झाल्याचं सांगत भुजबळांनी सरकारवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे 2017ला युतीने या रखडलेल्या प्रकल्पाला पैसे दिले होते, त्यामुळे आता श्रेयवादावरून इथं राजकारण तापल्याचं दिसतंय। शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज लोकसभेत मोदींना थेट श्रीकृष्णाची उपमा दिली। तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावरती बोलताना राऊतांनी हा सिक्सर मारलाय। ज्याप्रमाणे श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावून गेला, तसंच पंतप्रधान मोदी मुस्लिम भगिनींच्या मदतीला धावून गेले असं राऊत म्हणाले। कोल्हापुरातले राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावरती आयकर विभागानं आज अचानक छापे टाकले। त्यांच्या काही नातेवाईकांच्या घरांचीही झाडाझडती घेतल्याची माहिती मिळते आहे। आज भल्या पहाटे जवळपास 5:30च्या सुमारास हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरावरती आणि साखर कारखान्यांवरती आयकर विभागानं धाडी टाकली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आता सुरू झाल्या, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड या बैठकीला आले नाहीत। मधुकरराव पिचड यांचा मुलगा आमदार वैभव पिचड हे भाजपत जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे। मात्र भाजपचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवतायत असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिलं। राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरवरती शरद पवार मोफत रिचार्ज करून देणार असल्याची अफवा फिरतीये। व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही अफवा पसरवली जाते। तरी ज्या समाजकंटकांकडून शेतकऱ्यांची ही क्रूर चेष्टा केली जाते, अशांवरती सायबर यंत्रणेनं तात्काळ कारवाई करण्याची मागणी समोर येते। वंचित बहुजन आघाडीत अखेर उभी फूट पडली आहे। लक्ष्मण मानेंनी आज नवा राजकीय पक्ष स्थापन करत नवी चूल मांडली आहे। विशेष म्हणजे त्यांनीही आपल्या नव्या पक्षाचं नाव महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी असं ठेवलंय। नव्या पक्षाची घोषणा करताना अनेक आंबेडकरी संघटना आणि पक्ष आपल्यासोबत येणार असल्याचा दावा लक्ष्मण मानेंनी केलाय। यानंतर मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी, शहापूरमधील तानसा धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। दुपारी या धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले। दरम्यान या धरणातून मुंबईला दररोज 455 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाल्यानं मुंबईकरांचा पाणी प्रश्न काही प्रमाणात मिटलाय। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण अजून 50%ही भरलेलं नाहीये, त्यामुळे शहरावरती पाणी कपातीचं संकट कायम आहे। अशातच पिंपरी शहरात मात्र अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती होतीये। चिंचवड परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये असलेल्या मुख्य पाईपलाईनच्या व्हॉल्व्हमधून अशाच प्रकारची पाणी गळती सुरू होती। पालिकेचं मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याचंच दिसलंय। पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी भागाला काल रात्री मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांच्या घरांना भेगा पडल्या आहेत। या धक्क्यामुळे घर कोसळून एका 55 वर्षांच्या महिलेचा मृत्यूही झाला। पालघरमधल्या धुंदलवाडी आश्रमशाळेलाही भूकंपाचा धक्का बसला। या शाळेच्या 9वीच्या वर्गाचा काही भाग कोसळला। रात्रीची वेळ असल्यानं सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही जखमी झाले नाही, पण विद्यार्थी मात्र या घटनेमुळे घाबरलेले आहेत। घाटकोपरच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घराचं स्मारक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीच्या कर्मचाऱ्यांना कामाला लागल्यापासून म्हणजे जवळपास 18 महिने झाले पगारच मिळालेला नाहीये। त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलनं केली, पण तरीही त्यांचा पगार काही मिळालेला नाही। अखेर आज कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नावरून गोवंडी इथल्या स्मारक समिती कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। नवी मुंबईतल्या कामोठी हिट अँड रन केस प्रकरणातील आरोपी हरविंदर मटारू याच्या तपासाबाबत पोलीस यंत्रणा हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप होतोय। अपघात झाल्यानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांनी उशीर करून त्याला ड्रंक अँड ड्राईव्ह केसमधून सुटण्यास मदत केल्याचा आरोपही केला जातोय।
विरारच्या कोपरी गावात एक झाड कोसळल्यानं रिक्षाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे विजेचे 4 खांब देखील जमीनदोस्त झाले तर 2 खांब वाकले। दुसरीकडे या घटनेमुळे या भागात वीज पुरवठा देखील काही काळासाठी खंडित झाला होता। दरम्यान वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे। ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असताना आता कल्याणमधल्या एका तरुणाला देखील अशाच एका ऑफरच्या फसवणुकीला सामोरं जावं लागलंय। त्रिलोकी पांडे असं या तरुणाचं नाव आहे। ओप्पो फोनच्या ऐवजी त्याला खेळण्यातले पत्ते आणि कमरेचा पट्टा पाठवण्यात आलाय। भिवंडी ठाणे रोडवरती अंजूर फाटा ते पूर्णा दरम्यान संध्याकाळच्या सुमारास 1 तासाहून अधिक काळापासून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या। या वाहतूक कोंडीमुळे नागरिक देखील चांगलेच हैराण झाले। दरम्यान वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। पिंपरीत घरात घुसलेल्या चोरट्यानं चाकून भोसकूनही महिलेला धैर्यानं प्रतिकार करत त्याला पळवून लावल्याची घटना घडली आहे। दरम्यान हल्ला करून दुचाकीवरती पसार होणाऱ्या हल्लेखोराचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। पोलिसांकडून त्या आधारे आता चोरट्याचा शोध घेतला जातोय। पिंपरी चिंचवडमधील नामांकित सेवा विकास सहकारी बँकेमध्ये सुमारे 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर येतं। या प्रकरणी पोलिसांनी बँकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। नागपुरात गेल्या काही दिवसांपासून पावसानं ओढ दिलेली होती। दरम्यान आज संध्याकाळच्या सुमारास नागपुरात चांगला पाऊस झालाय। या दमदार पावसामुळे नागपुरात नागरिक चांगलेच आनंदले। पावसामुळे शेतकरीही चांगले सुखावले। दुसरीकडे भिवंडी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। कालपासूनच मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात झाली। त्यामुळे मुंबईसह उपनगरात विविध ठिकाणी चांगला पाऊस बरसला। तसंच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर या ठिकाणी देखील चांगल्या पावसाच्या सरी कोसळल्या। अकोल्यात काल बरसलेल्या पावसानं अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे। तसंच पिकांना देखील संजीवनी मिळणार आहे। गेल्या 10 ते 15 दिवसांपासून इथं पावसानं दडी मारलेली होती। त्यामुळे अकोल्यातल्या शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये देखील पावसाचं पुनरागमन झाल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। रत्नागिरी जिल्ह्यात काल सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग अजूनही सुरू आहे। जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। मंडणगडमध्ये भारजा, सावित्री नदीने धोक्याची पातळी पार केली आहे। तर दापोली तालुक्यातील बांधतिवरे, कोडजाई या नद्यांनीही धोक्याची पातळी गाठली आहे। त्यामुळे नद्यांच्या बाजूला असलेल्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तिकडे खेडमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे जगबुडीसह नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। इथं नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। येत्या 48 तासात या ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात समुद्री उधाणाचा धोका निर्माण झाल्यानं हरणे पाचपंढरी या गावातील 2500 घरांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत। वसई विरारमध्ये पाऊस थांबला असला तरी तुळींज पोलीस ठाण्यासमोर अजूनही रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। हे साचलेलं पाणी काढण्यासाठी पंपाद्वारे पाणी फेकण्याचं काम सुरू आहे। सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरती तुळींज पोलीस ठाण्याच्या समोर या पाण्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी देखील बघायला मिळते। पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, कासा, जव्हार या भागामध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू होती। या पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ झाली असून अनेक सखल भागात पाणी शिरलंय। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात पाऊस नसल्यामुळे तलाव कोरडे पडले। औंढा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही, तर हरिहर तलाव आणि गयातीर्थ तळ अजूनही कोरडं ठाक आहे। त्यामुळे औंढा नागनाथ शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते आहे। महेंद्रसिंग धोनी त्याच्या लष्करी कारकिर्दीला लवकरच सुरुवात करणार आहे। 31 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान त्याची नेमणूक केली जाणार आहे। 106 बटालियनमध्ये त्याचा सहभाग होईल अशी माहिती आहे। लष्कराच्या व्हिक्टर फोर्स सोबत तो प्रशिक्षण घेणार असून काश्मीरमध्ये त्याची नेमणूक होणार आहे। 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे। महाराष्ट्रातले खेळाडू जास्तीत जास्त संख्येने पदकं मिळवतील या दृष्टीने मिशन शक्ती योजनेचं नियोजन करण्यात आलं आहे। यासाठी राज्यातल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि यासाठी 150 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे।
चांद्रयान-2 पृथ्वीभोवती पहिली प्रदक्षिणा बुधवारी पूर्ण केली अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे। दुपारी 2:52 यानातील यंत्रणेद्वारे कर्षण पार पाडण्यात आले। श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग हा खूपच महत्त्वाचा मार्ग आहे। बर्फवृष्टीमुळे हा रस्ता कित्येक महिने बंद असतो। या महामार्गावरती असलेला जोजिला पास खुला करण्यासाठी सैनिकांना जीव धोक्यात घालावा लागतो। क्रेनच्या मदतीने सैनिक हा रस्ता दुरुस्त करत असतात। ब्राझीलच्या उत्तर-पूर्व भागाला पुराचा फटका बसलेला आहे। या पुरामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत। या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासनाकडून इथं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी जाणून घेतल्यानंतर महासिटी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।